नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी विविध रिक्त पदं आहेत, तर त्याची पदभरती जी आहे ती माननीय मंत्री महोदय जे आहेत ते गणेश नाईक साहेब, तर यांनी काय केलं की 2 ते 4 महिन्यामध्ये तर याच्यामध्ये ही पदभरती करण्याची यांनी सांगितलेल्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेले आहेत. तर ही पदभरती लवकरात लवकर होणार आहे. पण त्यासाठी आपल्या साईडनं कोणते प्रयत्न झालेले आहेत तेही सांगेल मी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण अ, ही पदभरतीमध्ये कोणकोणती पदं रिक्त आहेत याची माहिती घेणार आहोत. म्हणजे आपल्याला समजून जाईल की ही जाहिरात जी येणार आहे ती कोणत्या कोणत्या पदांकरिता येणार आहे. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर हे तुम्ही बघू शकता जागा सांगत आहे मी. तर बघितलं तर सहाय्यक वनरक्षक पदाकरिता एक जागा दिसत आहे इथे. ओके, अपडेटेड जागा नाहीत. रिक्त तुम्ही जर बघितलं तर टोटल जर बघितलं तर या 14 जागा रिक्त दिसत आहेत. आता ह्या जागा ज्या आहेत अ, सोडील रिक्त जागा 14 दिसत आहेत. ह्या गट अ च्या जागा आहेत. त्याच्यानंतर गट ब साठी जर बघितलं तर ह्या 8 जागा आहेत. अजून वाढतील याच्यामध्ये. आता नवीन अपडेटेड आर-टी-आयची माहिती आलेली नाही आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता की इथं 2 जागा दिसत आहेत. त्याच्यानंतर ना हे प्रत्येक याच्यानुसार आहेत. इथं बघा गट अ च्या इथं रिक्त जागा दिसत आहेत. टोटल रिक्त जागा इथं आहेत ॲक्चुअली 34. ओके. प्रत्येक विभागानुसार आहे हे. विभागानुसार प्रत्येकाच्या जागा दिलेल्या. तर टोटल जर शेवटी आकडा दिसून जाईल हा, की किती आहे ते एक्झॅक्टली आकडा किती असणार आहे तो. तर याच्यामध्ये जर बघाल तर बघा 165 इथं आहेत. एकंदरीत जागा मंजूर ज्या आहेत त्या आहेत 25. ह्या गटाच्या गट क च्या जर बघितल्या तर याच्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवतो गट क चा आकडा म्हणजे वनरक्षक पदाकरिता. तर याच्यामध्ये बघू शकता की हा आकडा जो आहे तो असणार आहे बघा आता चंद्रपूरसाठी वनरक्षक पदं आहेत 46 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतरनं गडचिरोलीसाठी 217, त्याच्यानंतरनं 87 पदं आहेत ती नागपूरसाठी, 267 पदं अमरावतीसाठी, 68 पदे यवतमाळ, एक पद आहे ते मुख्य कार्यालयात, त्याच्यानंतर 16 पुण्यासाठी आहेत, 218 असणार आहेत धुळ्यासाठी, त्याच्यानंतर 68 हे असणार आहे नाशिकसाठी, 50 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर 291 आहेत ती ठाण्यासाठी, कोल्हापूरसाठी ही असणार आहेत 29 अशी 1300 समथिंग पद 1384 वगैरे पदाची 1358 पदं ही रिक्त असणार आहेत. अजून आकडा यायचा आहे अजून हे लक्षात घ्या की अजून आकडा जो मेन आकडा आहे अजून आपण आर-टी-आय टाकलेला आहे तर आर-टी-आय मधून आपल्याला नक्कीच माहिती कळेल आणि त्याच्यानंतर 12,991 पदं जी असणार आहेत ती वनसेवकाची रिक्त पदं असणार आहेत. वनसेवकाची अशी मिळून जर भरती पकडली तर तुम्ही जर पकडा तर 15,000 पर्यंत पदभरतीची जाहिरात येऊ शकते. सगळी मिळून सांगत आहे मी. सगळी मिळून 15,000ची ही पदभरतीची जाहिरात लवकरच अपेक्षित आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी काय करेल की तुम्हाला निवेदन दाखवेल की निवेदन आपण देत आहोत. ओके, हे निवेदन देत आहेत. 1684 पदाकरिता ॲक्च्युली रिक्त पदं दाखवत आहे ते 1684 पदाकरिता. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं बघा, हे निवेदन दिलेलं आहे उपमुख्यमंत्र्यालाही दिलेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याला थोडं चेंज करेल मी. तर याच्यानुसार बघा की मी पदभरती 4-4 वर्ष येत नाही असं सांगितलेलं आहे. आता ॲक्च्युली हे आहे मुख्य कार्यालयात जे सोमवारी जाणार आहे त्यासाठी देणार आहे. तर हे पदभरती सांगितलेलं आहे की एवढी पदं रिक्त आहेत. गटाची वेगळी आहेत. इथे बघू शकता की 9,999 पदं जे आहेत सॉरी 12,991 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जाहिरात काढा अशी मी निवेदन दिलेलं आहे. हे अजून एक निवेदन देणार आहे मी. असे 2-3 प्रकारचे निवेदन मी सोमवारी काय करणार की देणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.